दिल्ली नागपूरपेक्षा जास्त गरम आहे. असं टेम्परेचर भरपूर जास्त आहे. एकदम एवढं गरम होते. म्हणूनच आम्ही डिसिजन घेतलं की जवळपास हॉटेल बघू. पण इथे सगळे हॉटेल्स खूप लांब आहे रेस्टॉरंट्स म्हणून. मग आता हल्दीराम जवळ आहे तर आम्ही आता हल्दीराममध्ये जेवण करायला चाललो आहे. बिकॉज आमचे बच्चे कॉपरेट नाही करत आहे. एवढी गरमी असल्यामुळे असे डिसिजन घ्यावं लागलं आम्हाला. चला तर मग तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आम्ही पुढे कुठे जातो, काय फिरतो, हे सगळं कमिंग ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला शेअर करा. ऑटोने निघालेलो आहे. हल्दीराम्समध्ये आम्ही जेवण करायला जातो आहे. जवळच आहे इथनं 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर. तर बघूया. हां ठीक आहे. At Haldiram now, Ziana is excited to for this lovely food. कारण डिलिव्हरी व्हायच्या अगोदर ती मसाला डोसा खाऊनच झालेली. आता जेवण आटोपलेलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही इथनं हॉटेलमध्ये जाऊ आणि त्यानंतर आम्ही थोडी तयारी करू आणि त्यानंतर एअरपोर्टला जाऊ. तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. जेवण अतिशय सुंदर होतं. आम्हाला कुठे जसं फील नाही झालं की आम्ही नागपूरला मिस करत आहे म्हणून. सेम टेस्ट आणि पोटभर जेवण झालेलं आहे. आम्ही दिल्लीच्या फ्रेंड्स कॉलनी हल्दीराम्समध्ये इथे विजिट केलेली आहे. प्राईसमध्ये थोडं महाग होतं बट स्टील इट इज मॅनेजेबल. 50-50 रुपयाचा प्रत्येक डिशमध्ये डिफरन्स मी जाणवला. बट इट्स रिअली गुड अँड वर्थ. तर तुम्ही जर ह्या एरियामध्ये आले, रेल्वे स्टेशनच्या अराउंड 3 to 4 किलोमीटरमध्ये आहे. फ्रेंड्स कॉलनी म्हणून एरिया आहे. तिथेच आमचं हॉटेल आहे. तर तिथेच आम्ही आलेलो आहे. तर आता फ्रेश होतो आणि आता एअरपोर्टकडे आम्ही जातो. चला तर आमचं जेवण झालेलं आहे. हल्दीराम्समध्ये आलेलो होतो. न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये हे लोकेटेड आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही हॉटेलमधनं दिल्लीचं चेकआउट केलेलं आहे. आता एअरपोर्टकडे आम्ही निघत आहे. ऑन द वे आहे. एक्साइटिंग जर्नी राहणार आहे कारण एक म्हणजे असं म्हणू शकतो की एक हिडन प्लेसवर आम्ही जात आहे. येस, नवीन प्लेस आहे. मी भरपूर इंस्टाग्रामवर वगैरे माझ्या भरपूर गोष्टी टाकल्या होत्या पण कोणीच ती जागा गेस करू शकलं नाही. तर आणि भरपूर माझे मित्र लोक वगैरे पण एक्सायटेड आहे की एक्झॅक्टली तू कुठे चालला आम्हाला सांग. बट नक्की या ब्लॉग थ्रू तुम्हाला नक्की माहीत पडेल की आम्ही एक्झॅक्टली कुठे जात आहे. तर येस, आम्ही आता थोड्याच वेळात एअरपोर्टवर पोहोचू. तिथे गेल्यावर तिथले ग्लिम्स शेअर करू. जियाना झोपलेली आहे तर तो म्हणतो तिचा रेस्ट होईल. आम्हाला इथनं साधारणतः 1 तास लागेल पोचायला. आम्हाला इथनं तिथे पोचायला अराउंड 1 hour लागेल. टर्मिनल 3ला आम्ही जात आहे. तर येस, तुम्ही ह्या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि फर्दर अपडेटसाठी तुम्ही हा ब्लॉग असाच बघत राहा. येस, आणि मम्मी पप्पा ऋषुताई हे वेगळ्या कॅबमध्ये आहेत. आम्ही 3 कॅब्स बुक केलेले आहेत. 3 वेगळे कपलसाठी 3 वेगळे कॅब्स. बिकॉज सामान भरपूर असल्यामुळे पॉसिबल नाही आहे की 1 ते 2 कॅबमध्ये सगळं सामान येईल. म्हणून आम्ही तिन्ही कपलसाठी 3 वेगळे कॅब्स बुक केलेले आहेत. सो ते आमच्या पाठीमागेच आहेत. तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही गेस करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की नक्की आम्ही कुठे चाललो. आणि जियाना झोपलेली आहे. थोडी क्रँकी होत आहे. फूडचा थोडा एक इश्यू आहे बिकॉज कसं नाही, इथे खूप ऑइली फूड मिळतं जे आम्ही आता हल्दीराममध्ये खाल्लं. ॲज कम्पेअर टू नागपूरच्या हल्दीरामपेक्षा ते फूड ऑइली होतं. तर ते जियानाने नाही खाल्लं, त्याच्यामुळे तिने फ्रूट्सच खाल्ले फक्त. आता लेट्स सी, बघू पुढे काय कसं मिळेल. बिकॉज तिथे गेल्यावर तर मी सगळं कॅरी केलेलं आहे. फक्त आजचाच प्रश्न आहे. तर कारण सगळं तिचं जे फूड होतं ते सगळं आमचं मेन बॅगमध्ये होतं. त्याच्यामुळे आम्ही ती मेन बॅग काही ओपन नाही केली. असं वाटलं आपण इंडियामध्येच आहे, दिल्लीला आहे तर होऊन जाईल मॅनेज. बट इतक्या चांगल्या वेमध्ये मॅनेज नाही झालं. बनानास फ्रूट्स आम्ही घेतले
बट ठीक आहे, बघू आता तिथे गेल्यावर. दुधाचं पण असं आहे की आम्ही तिला घरी हे काऊ मिल्क देतो आणि आता ती पावडर मिल्क घेते, तर त्याच्यामुळे पण ट्रान्झिशन, त्याच्यामुळे काय होतं ना, ती बॉटलमधलं दूध पित नाही आहे तेवढं, जेवढं प्रमाणात ती घरी पिते काऊ मिल्क तेवढं घेत नाही आहे. सो बघू, हा एक खूप मोठा चॅलेंज आहे आता. एक्झॅक्ट, कारण की तिचं व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं आहे, बिकॉज ती कोऑपरेट करेल तरच सगळ्या गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट होईल आमच्या दोघांच्या. तर लेट्स सी, सध्या तर करत आहे पण तेच बघू आता. या आता एअरपोर्टवर गेले आणि येस, आणि विथ व्लॉगिंग एक लहान बाळ सांभाळणं खरंच खूप चॅलेंजिंग आहे. जितके पण व्लॉगर्स आहे, आय रिअली ॲप्रिशिएट तुम्ही ज्या वेळी ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करता विथ ट्रॅव्हलिंग. खरंच खूप, जेव्हा आपण ह्या गोष्टीमध्ये पडतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचं रिअलायझेशन होते. तर इट्स रिअली गुड थिंग की तुम्ही इतक्या चांगल्या वेळी सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहे, आणि आम्ही सुद्धा करू आमच्या लेवलवर. म्हणजे ते इतर जे ब्लॉगर्स आहेत त्यांच्याकडनं शिकण्यालायकी गोष्टी आहे. बरेचसे ब्लॉगर आहेत ज्यांना बेबीज पण आहेत आणि विथ दॅट ते व्लॉगिंग करतात, फिरतात, एक्सप्लोर करतात आणि ऑन टाईम व्लॉग पण टाकतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर शिकण्यासारखं आहे म्हणजे त्याच्यावरून, या सगळ्या गोष्टींवरून. तर ठीक आहे, आम्ही जाते, आम्ही एअरपोर्टला पोहोचलो, तुम्हाला नक्की शेअर करू तिथल्या गोष्टी. तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. तर आम्ही जे दिल्लीला हॉटेल केलेलं होतं ते फक्त 2 तासासाठीच केलेलं होतं, कारण आम्हाला थोडं फ्रेश व्हायचं होतं तिथे, कारण रात्रभर आमची ट्रेनमधली जर्नी होती. स्लीपिंग नाव आम्हाला टोटल 1 तास लागला पोहोचायला. येस, सो फायनली वी रीच टू दिल्ली एअरपोर्ट. इथे दोघी बहिणींचं प्रेम. चल मम्मा, तू एक्साइटेड आहे? येस. आपण कुठे चाललो? सस्पेन्स. तुम्ही पुढे बघा, तुम्हाला माहित पडेल की आम्ही कुठे चाललो. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे आम्ही चेक इन करू आता आणि लेट्स सी, बघा आता आम्ही कुठे जातो, तुम्हाला पुढे माहिती. मग बाबा कुठे चाललो आपण? सस्पेन्स आहे. सस्पेन्स आहे म्हणा. स्टेशन पे पहुंचने के बाद हम बताएंगे, अभी नहीं बताएंगे. आणि हा 50th ब्लॉग आहे आमचा, सो हा स्पेशल ब्लॉग राहील. येस, आमचं बॅगेज चेक इन झालेलं आहे आणि आता आम्ही सिक्युरिटी चेक इन करतोय, जिथे आमच्या सगळ्या बॅग्स चेक होतील आणि त्यानंतर आम्ही थोडं लाऊंजमध्ये टाइम स्पेंड करू आणि त्यानंतर येस. सो आता आमचं बॅगेज चेकिंग झालेलं आहे आणि तिथे बराच वेळ लागलेला आहे, 1 ते 1.5 तास, बिकॉज खूप गर्दी आहे एअरपोर्टवर. आणि आमचे काही बॅग्स पण मागे राहून गेले होते, त्याच्यामुळे आम्हाला परत होल्डवर ठेवलं होतं, म्हणून आम्हाला वेळ लागला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आमच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली. अमित भाऊची बोर्डिंग पास जी आहे ती कुठेतरी मिस झाली. आम्हाला असं वाटलं की ती कुठेतरी पडली असेल, बट अनफॉर्च्युनेटली त्यांनी कोणत्या तरी ट्रेमध्ये ठेवून दिली. तर त्यामुळे ती आम्हाला दुसऱ्या एंडला खूप वेळानंतर मिळाली. तोपर्यंत ते परत एक डुप्लिकेट पास बनवायला तिथे जात होते, बट आम्हाला ती देवाच्या कृपेने मिळाली आणि आम्ही त्यांना सांगितलं आणि ते तसे परत चेकिंगवर आले. थोडा गोंधळ झाला, अर्धा-पाऊण तासाचा आम्हाला त्यात डिफरन्स पडला, बट येस, आम्ही फायनली सक्सेसफुली सिक्युरिटी चेक इन केलेलं आहे. आता ते आमची 9 वाजताची फ्लाईट आहे, पण त्यासोबतच आम्ही आता लाऊंजमध्ये जाण्याचा एक प्रयत्न करू. थोडं खाऊन घेतलं जाण्याच्या अगोदर तर एक वेगळी एनर्जी राहील, कारण आम्ही तिथे त्यांच्या वेळेनुसार आम्ही संध्याकाळी 12 वाजता पोहोचू. तर तिथे आम्हाला जेवणाची सोय नसणारच, तर मोस्ट प्रोबेबली आम्ही काहीतरी खाऊन इथनं निघण्याचा प्रयत्न करू. तर येस, अशा गोष्टी घडतात, तर तुम्ही प्रायर टाईम तिथे पोहोचलेलं पाहिजे ऑलवेज, आणि अशा भानगडीतनं तुम्ही इझिली निघू शकता. अदरवाईज
ती प्रोसेस खूप हेक्टिक होते. सिमिलरली आम्हाला जेव्हा बारीला आम्ही ट्रॅव्हल करत होतो तर तेव्हासुद्धा आम्हाला जे चेक इन वेट होतं ते 30 kg त्यांनी दिलेलं नव्हतं. ओन्ली जे चेक इन जे बॅगेज असतात, जे आपण कॅबिन बॅगेज घेऊन जातो, हां ते त्यांनी वेट केलं होतं. बट त्यांना मग एक्स्ट्रा तिकडे पे करावं लागलं आमच्या टुरिझमवाल्यांना. बट ॲट दॅट टाईम टुरिझमवाल्यांनी इतकं सुंदर कॉपरेट केलं होतं. ही ट्रॅजेडी आम्ही नक्की तुमच्याबरोबर शेअर करू नंतर. आणि आमचा 1 रुपयाचा पण लॉस त्या ज्यांनी आम्हाला पॅकेज दिलं त्यांचा त्यांनी आमचा होऊ नाही दिला, जेव्हा की तो लॉस त्यांनी भरून काढला होता आमचा. ऑल थँक्स टू देम. तेव्हा पण ते आमचे सेवियर म्हणून आमच्यासाठी उभे झाले होते. आणि 24/7 ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणजे जेव्हापासून आम्ही इथे लँड केलेलं आहे, दिल्लीपासून आमचा टूर स्टार्ट झालेला आहे, तेव्हापासून ते आमच्यासोबत 10-15 मिनिट्समध्ये कॉन्टॅक्टमध्ये येते आमच्या, की तुम्ही पोहोचले का, तुम्ही बसले का, एवढ्या वेळात इथे जा. सगळे डिटेल्स ते आमच्याबरोबर शेअर करतात. इव्हन तुम्ही मिडनाईटला पण त्यांना कॉल करून बोलाल तर ते मिडनाईटला पण तुम्हाला आन्सर देतील. प्रत्येक गोष्टींच्या क्वेरीज ते रिझॉल्व्ह करतात. सो मी खरंच रेकमेंड करेल त्यांचं. आणि त्यांच्याबद्दल आम्ही डिटेल्स नक्की कमिंग ब्लॉग्समध्ये देऊ, की आम्ही पॅकेज कुठून केला, कितीमध्ये पडला, हे सगळं आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. आता आम्ही लाऊंजमध्ये जातो आहे. बघू, हाफ एन आवर आहे आमच्याकडे. जर तिथे आम्ही जास्त गर्दी तरी बघा लाऊंजमध्ये इतकी लाईन आहे, तर आम्ही एक ट्राय देऊन बघतो. लेट्स सी. काय झालं? जियाने का बरं रडते? ती थोडीशी मागे होती, तिला असं वाटलं की मम्मा कुठे गेली माहिती नाही म्हणून रडत होती. ट्रेन नाही बाळा, आपण फ्लाईटनी चाललो ना. आता ट्रेन झाली. बद्दल बोल. खूप सुंदर कोऑपरेट करत आहे आम्हाला थ्रूआउट द टूर, फ्रँकली स्पीकिंग. कारण इतकं लहान बाळ इतकं छान कोऑपरेट नाही करत. त्यांनी मल्टिपल टूर्स केले आहेत, बट स्टील तिचं कॉपरेशन खरंच खूप सुंदर आहे. आणि फक्त आता थोडी चालायला लागलेली आहे, त्याच्यामुळे ते एक आहे की मला बसायचं नाही आहे, मला चालायचं आहे. बस ते तेवढंच एक आहे तिचं. बाकी तिला थोडं खायला दिलं त्यामुळे ती स्टोरवर प्रॉपर बसली आहे. पण आपल्याला याचा यूज प्रॉपरली करायचा जाईल. येस येस. चला. आमची फ्लाईट इंडियन टाईम झोननुसार रात्री 9:05 होती. आम्ही ही जी फ्लाईट केलेली होती ही इंडिगोची होती. त्याचे फेअर्स वगैरे आम्ही सगळे पुढे तुम्हाला शेअर करूच. जिया ना. आणि माझे गोलतू झोपला होता 4 hours ना गोलतू. हिला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. ती जशी फ्लाईटमध्ये बसली आणि तशी ती झोपली आणि ती आता उठली. शी इज व्हेरी हॅपी. येस, कान वगैरे नाही भुजले, काहीच त्रास नाही त्याला. नाही, सवय आम्हाला. आणि तिने खूप एन्जॉय केलं. आपल्या फायनल डेस्टिनेशनवर, नॉट फायनल, 1 more टू गो. जियाना. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. हे डेस्टिनेशन आमच्या बकेट लिस्टमध्ये भरपूर वर्षांपासून होतं. आणि इथे खूप थंड आहे. जसं आपल्याकडे जानेवारी डिसेंबर मंथचा वेदर असतो तसं थंड आहे इथे. थंड आहे ना. आणि माझे पप्पा इथे स्वेटर घेऊन नाही आले, जॅकेट नाही, काहीच नाही. कसं वाटत आहे तुम्हाला? म्हणजे हे मुद्दाम घेऊन नाही आले की विसरले मम्मा?
अरे बापरे, यांच्या फ्रेंडनी यांना सांगितलं होतं म्हणते ही थंडी नाहीये. माहित नाही कोणता भंडाराचा फ्रेंड गेला होता. तर आम्हाला इथे पिकअपसाठी ही कार आलेली आहे. वी आर इन विंटर राईट नाव. लेट्स. बाकूच्या टाइम झोन नुसार आम्ही इथे रात्री 2 वाजता पोहोचलेलो आहे. हे आपलं तुमचं एक आहे.